मराठा आरक्षणावरून सोलापुरातील महिला आक्रमक, नितेश राणे, फडणवीस आणि अजित पवार यांना पाठवल्या बांगड्या। मराठा आरक्षणासाठी सोलापुरातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या असून आरक्षणाचा लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणाऱ्या नितेश राणे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त करत त्यांना बांगड्या पाठवल्या आहेत। नितेश राणे, फडणवीस आणि अजित पवार, तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर साडी चोळी देखील आमच्याकडे तयार आहे, असा इशारा मराठा समाजातील महिलांनी दिला आहे। तर मनोज जरांगे यांना जर पाठिंबा नाही दिला आणि हे जर नेते मंडळी जर ज्याप्रमाणे एखादा हत्ती त्या ठिकाणी जात असेल आणि बाकीची जी कुत्री भुकतायत ना, तर त्या मला राजकारणी नेत्यांना असं सांगायचंय की ही जी भुंकणं आहे ना ते तुमचं आता बंद करा। कारण एका या जरांगे पाटलाच्या मागे असा लाखो समाज जर त्या ठिकाणी उभा असेल, अरे तर तुमच्या कुत्र्यांना कोण त्या ठिकाणी भीक घालणार आहे, ही पुन्हा एकदा गोष्ट सांगते। बोला। मी नागरबाई ज्ञानदेव बचुटे ही बोलते, गवळी वस्ती, दमानी नगर, मरे चौक। काय मागणी तुमच्या? आमची मागणी अशी आहे की जरांगे पाटलाला सगळ्यांनी पाठिंबा दिलाच पाहिजे। आपल्या मुलाचं नुकसान झालेलं आहे ते आहे, पण आपल्या नातवाचं तर कल्याण झालं पाहिजे। नाही जर त्या असणाऱ्या नितेश राण्यानं नाही जर केलं तर चप्पलचा मार देऊ आणि त्याला कमरेत लाता घालून खाली पाडून तुडू आणि बांगड्या त्याला नेऊन आम्ही सगळ्या स्त्रिया त्याच्या हातामध्ये बांगड्या भरू। आम्हाला मराठ्याला नाही आरक्षण दिलं तर, आमच्या असणाऱ्या मुलाबाळाचं नुकसान होत असेल तर त्याला घेऊन काय करायचं? त्याला आपण लाता घालून तुडवून खाली पाडू। नमस्कार म्हणण्यापेक्षा मी जय शिवराय म्हणलेलं कधीही चांगलं समजेल। आणि सर्वप्रथम माझी ओळख करून देते, मी हरिभक्तपरायण अरुंधती महाराज गवळी वस्ती सोलापूर येथून बोलत आहे। तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा तर सर्व मराठा देत आहेत, पण मराठा समाजाला पाठिंबा देत असताना त्यामध्ये 3 नावं जी आहेत ती सगळ्यांसमोर येत आहेत। पहिलं नाव आहे नितेश राणे, दुसरं नाव आहे दादांचं आणि तिसरं नाव आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब। तर मला सगळ्यांना असं सांगायचं की बाबांनो, जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजीराजांना मोठं करण्याच्या मागे खारीचा नाही तर सिंहाचा वाटा कोणाचा होता? तर तो राजमाता जिजाऊबाई साहेबांचा होता। मग मला सांगा, छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जर राजमाता जिजाऊबाई साहेब एवढा मोठा वाटा देऊ शकत असतील तर जरांगे साहेबांना मोठं होण्याकरता आम्ही सुद्धा ताराराणी व्हायला तयार आहोत, आम्ही सुद्धा अहिल्याबाई व्हायला तयार आहोत, आम्ही सुद्धा राजमाता जिजाऊ व्हायला तयार आहोत। म्हणूनच साहेबांना, त्या नितेश साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आता एवढी मोठी मोठी माणसं बोलतायत, पण मी लहान मुलगी आहे, की तुम्हाला आता एक कटाक्ष शब्द बोलते साहेब, जर तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर आम्ही साडी चोळी सुद्धा तुमच्या घरी पाठवून देऊ। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।